वाल्मी कराडच्या संपत्तीबाबत अनेक नवनवीन खुलासे होतात। मोठ्या प्रमाणात त्याच्या मालमत्ता सुद्धा समोर येतात। दरम्यान ज्या पद्धतीने वाल्मी कराडची संपत्ती पुढे येते हे एकट्या कराडचं काम नाही आणि या पाठीमागे धनंजय मुंडेंचा सुद्धा हात आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्तीचा आकडा पाहता ईडीने याविषयी चौकशी करावी अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागरांनी केली आहे। कराड याच्या संपत्तीवरनं जरांगेंनी सुद्धा चौकशीची मागणी पुढे रेटली आहे। म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला हा म्हणजे वाल्मी कराडाचे हात एवढे वरच्यापर्यंत असतील हे तुम्हाला असं वाटतं? ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात, ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात, सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावर तर तसंच गामजा तो हातात दोरे तसेच त्यांना लॉकअपमध्ये ट्रीटमेंट भेटती, फक्त त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो। हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना। हे सीडीआर मोबाईलचे सगळे तपासले त्या कालावधीमधले, ते सीडीआर तपासले ना सगळं काही लक्षात येतं। सगळं त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते, तुम्ही प्रॉपर्टी संदर्भातला सुद्धा जो काही विषय तुम्ही निघतोय त्याच्या ट्रान्झॅक्शनवर पण तो लक्षात येईल ना। आरोप करण्यापेक्षा जर तपास त्या दिशेने व्यवस्थित घेऊन गेले, तिथे दिशा व्यवस्थित ठेवली, सीडीआर तपासले, ट्रान्झॅक्शन तपासले, तुम्हाला कोण त्याच्या मागे आहेत वरद हस्त लगेच लक्षात येईल।